Friends, I am your science teacher Ganesh Karskar from Science Academy Daun. Friends, in today's ninth lecture on the periodic classification of elements, we are going to discuss the exercise given under this chapter. तर या चॅप्टरच्या शेवटी आपल्याला जो एक्सरसाइज दिलेला आहे तो आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, एक्सरसाइज मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तो असा आहे, रिअरेंज द कॉलम 2 and the 3 so as to match with the column first. तर जे कॉलम आपल्याला फर्स्ट, सेकंड अँड थर्ड असे जे तीन कॉलम आहेत त्यांना तुम्ही व्यवस्थित अरेंज करायचंय. पहा, तर याच्यामध्ये कॉलम 1 मध्ये पहिल्यांदा म्हणलेलं आहे ट्रायड. कॉलम 2 मध्ये त्यांनी काय दिलं हे पाहण्याच्या पूर्वी तुम्हाला जे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत ते चेकआउट करूयात. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ट्रायड मध्ये आपण आज सांगितलं होतं, पहा, the group of three elements having the similar property is called as the triad. A group of three elements having the similar property is called as the triad. हे कोणी सांगितलं होतं? अकॉर्डिंग टू सायंटिस्ट डोबे रायनर. हे डोबे रायनरचं म्हणणं होतं. पहा, तर डोबे रायनरचा लॉ काय सांगतोय आपल्याला? when elements in a triad are arranged in increasing order of atomic masses, then the atomic mass of middle element is approximately मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर टू एलिमेंट. म्हणजेच मधल्या एलिमेंटचे ॲटॉमिक मास हे पहिल्या आणि तिसऱ्या ॲटॉमिक मासच्या सरासरी एवढं असतं, अप्रॉक्सिमेटली असतं. मग मित्रांनो, आपण जर कॉलम सेकंड जर पाहिला आपल्या टेक्स्ट बुक मधला, तर याच्यामधील जो सी आहे, सी की ज्याच्यामध्ये म्हणलेलं आहे ॲव्हरेज ऑफ द फर्स्ट अँड द थर्ड ॲटॉमिक मास, हे असणारे आपले करेक्ट मॅच फॉर द ट्रायड. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आले, ट्रायड साठी आपण करेक्ट मॅच मांडलेली आहे सी. ठीक आहे, आता आपण पुढे जातोय ऑक्टेव्ह साठी. तर तुम्हाला आठवत असेल, ऑक्टेव्ह जो न्यूलँड्सने ऑक्टेव्ह लॉ मांडला होता तो आपण एकदा रिपीट करूयात. काय म्हणणं होतं न्यूलँडचं? when the elements are arranged in the increasing order of atomic masses, then the atomic mass of the then the properties of every eighth element are similar to the first. म्हणजे जसे एलिमेंट्स त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस नुसार मांडले जातील, त्यावेळेस 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या पहिल्या एलिमेंट सारख्याच असतील. तर मित्रांनो, मग कॉलम 2 मधील पहा, डी जो दिलेला आहे, डी मध्ये ते म्हणतायत प्रॉपर्टीज ऑफ द 8th एलिमेंट सिमिलर टू दी फर्स्ट. तर हे असणारे आपली करेक्ट मॅच फॉर दी ऑक्टेव्ह. पुढे जातोय ॲटॉमिक नंबर. मित्रांनो, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? इट इज अ नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट इन दी न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. कोणत्याही ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणारा जो पॉझिटिव्ह चार्ज असतो तो म्हणजेच कोण असतो? ॲटॉमिक नंबर. मग आता तुम्हाला जो ई दिलेला आहे कॉलम बी मध्ये, कॉलम सेकंड मधील ई, तो काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. म्हणजेच आपली ही करेक्ट मॅच असणार आहे ॲटॉमिक नंबर साठी. पुढे जातो मित्रांनो आपण पिरियड. तर तुम्हाला माहिती आहे, पिरियड मध्ये अकॉर्डिंग टू सायंटिस्ट मेंडेलिव्हचं म्हणणं असं होतं, when we move from left to right there is a sequential change in the molecular formulae. तर पिरियड मध्ये आपण ज्यावेळेस लेफ्ट टू राईट जात असतो त्यावेळेस मॉलिक्युलर फॉर्म्युलेमध्ये आपल्याला सिक्वेन्शियल चेंज होताना पाहायला मिळत असतो. तर जर आपण कॉलम सेकंड पाहिला तर त्याच्यामधील जो एफ आहे, म्हणजे सिक्वेन्शियल चेंज इन मॉलिक्युलर फॉर्म्युले, ही आहे करेक्ट मॅच कोणासाठी? पिरियड साठी. मित्रांनो, न्यूक्लियस. तर आपल्याला माहित आहे, न्यूक्लियस मध्ये जे मास असतं अकॉर्डिंग टू सायंटिस्ट, जर आपण सायंटिस्टचा विचार केला तो म्हणजेच कोण? रुदरफोर्ड. According to scientist Rutherford, the total mass of an atom is concentrated at its or in its center or in its nucleus and which carries the positive charge. तर इथे जे आपल्याला ए मध्ये दिलेलं आहे, बी मध्ये concentrated mass and the positive charge is present in the nucleus. Okay, and last one, electron. आपल्याला जसं की माहिती आहे, electron is the lightest and negatively charged particle of all the elements or of all the atoms. तर कोणत्या ॲटमचा जर आपण विचार केला तर हा लाइटेस्ट आणि स्मॉलेस्ट किंवा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतो. तर ए ही असणारी इलेक्ट्रॉन साठीची करेक्ट मॅच. आता आपल्या कॉलम 3 मध्ये आपल्याला सायंटिस्ट दिलेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, ट्रायड हा कन्सेप्ट कोणाचा आहे? डोबे रायनर. ऑक्टेव्ह हे कोणाचे आहेत? न्यूलँड. ॲटॉमिक नंबर कोणी डिस्कवर केलेला होता किंवा ॲटॉमिक नंबरचा कन्सेप्ट कोणी सांगितला होता? मोस्ले.
पिरियड सिक्वेन्शियल चेंज इन दी मॉलिक्युलर फॉर्म्युली हा जो कन्सेप्ट आहे हा कोणी सांगितला होता? मेंडेलिव्हजने. न्यूक्लियस द टोटल मास गेट कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम ॲज वेल ॲज द पॉझिटिव्ह चार्जेस प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम हे कोणाचं म्हणणं होतं? रुदरफोर्ड. अँड फायनली इलेक्ट्रॉन वॉज गेट डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट जे थॉम्सन. तर मित्रांनो आपण फर्स्ट क्वेश्चन आता सॉल्व्ह केलेला आहे, तो म्हणजेच आपण मॅच द फॉलोइंग आपण अभ्यासले आहे 3 कॉलम नुसार. तर मित्रांनो हा नक्कीच तुम्हाला पॉइंट व्यवस्थित समजलेला असेल असं अपेक्षित आहे आणि आपण पुढे जातोय. चूज द करेक्ट ऑप्शन अँड रिराइट द स्टेटमेंट. तर आपण सेकंड क्वेश्चन पाहतोय, तो आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन वरती. त्याच्यामध्ये फर्स्ट वन, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल इज. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अल्कली मेटल म्हणजे कोण? तर अल्कली मेटल म्हणजेच इलेमेंट्स ऑफ द फर्स्ट ग्रुप. फर्स्ट ग्रुपचे जे इलेमेंट असतात त्यांना आपण काय म्हणत असतो? अल्कली मेटल. आता मला सांगा ते इलेमेंट्स कोणते आहेत? आपली जी ट्रिक आहे ती आहे हे ली ना करते रब से फरियाद. ठीक आहे, मी पहिले 4 एलिमेंट्स मांडलेत. तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहिती आहे त्यांचे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1, लिथियमचा आहे 3, सोडियमचा आहे 11, पोटॅशियमचा आहे 19. मी जर मित्रांनो यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडलं तर ते कसं मांडणार आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा, 1 3 साठी 2 and 1, 11 साठी 2 8 1 and 19 साठी 2 8 8 1. All these 4 elements contains 1 electron in their outermost shell. या सर्वच्या सर्व इलेमेंटच्या आउटरमोस्ट शेल मध्ये आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत? 1. तर आपला जो फर्स्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन होता, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ द अल्कली मेटल इज, तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ए 1. तर मित्रांनो तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन लक्षात आलं असेल. फर्स्ट ग्रुपचे एलिमेंट जे अल्कली मेटल्स आहेत त्यांच्या आउटरमोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉनचा नंबर किती असतो? 1. सेकंड क्वेश्चन आहे अल्कली अर्थ मेटल हॅव दी व्हॅलन्सी 2. अल्कली अर्थ मेटल जर आपण पाहिले तर त्यांची व्हॅलन्स किती आहे? 2. तेही आपण प्रूव्ह करूयात. दिस मीन्स दॅट देअर पोझिशन इन दी मॉडर्न पिरियोडिक टेबल इज. तर मित्रांनो मी आता सेकंड ग्रुपचे एलिमेंट्स मानतोय. Second group elements which are also called as the alkaline earth metals. तर यांचे जे जर मी एलिमेंट्स मांडले तर बेटा मॅगिका सोर्स बरा किंवा बेटा मांगेकार स्कूटर बाप राजी. याच्यामध्ये मित्रांनो ॲटॉमिक नंबर 4, मॅग्नेशियमचा 12, कॅल्शियमचा 20. जर मी आता यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडलं तर 2 2 2 8 2 2 8 8 2. तर तुमच्या लक्षात येतंय यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2. म्हणजेच अल्कलाइन अर्थ मेटल म्हणजे सेकंड ग्रुप इलेमेंटची व्हॅलन्सी किती आहे? 2. हे तर तुमच्या लक्षात आलं, त्यांची व्हॅलन्सी असणार आहे 2. मग हे कितव्या ग्रुप मध्ये असतील? तर आपल्याला माहित आहे the number of electrons in the valence shell represents the number of group. Number of electrons in the valence shell represent the number of group. म्हणजे व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे हे आपल्याला रिप्रेझेंट करतं त्या इलेमेंटचा ग्रुप. म्हणजेच जर या इलेमेंटच्या व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 2 जर असतील तर हे सर्व इलेमेंट्स कितव्या ग्रुप मध्ये असले पाहिजेत? ग्रुप सेकंड. आणि म्हणून आपलं ऑप्शन आहे फर्स्ट. ते म्हणजे ग्रुप सेकंड. ओके फ्रेंड्स, तर सेकंड मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. आपण पुढे जातोय. थर्ड वन, तिसऱ्या क्वेश्चन मध्ये म्हणलंय त्यांनी याचे नंबर्स ABC दिलेत, हरकत नाही. ABC पहा, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द क्लोराइड ऑफ एन एलिमेंट X इज HCl. X या एलिमेंटचा जो क्लोराइड आहे त्याचा फॉर्म्युला कसा लिहिला जातो? HCl. ठीक आहे. दिस कंपाउंड इज सॉलिड हॅव्हिंग द हाय मेल्टिंग पॉइंट. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज प्रेझेंट इन द सेम ग्रुप ॲज द X. तर खालीलपैकी कोणता एलिमेंट हा त्याच ग्रुपमध्ये असला पाहिजे की ज्या ग्रुपमध्ये X आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, जे तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये अभ्यासलेलं होतं
एक्स आणि Cl. आता पहा, तुम्हाला याचा क्रॉस फॉर्म्युला माहिती आहे, ज्या अर्थी X1 Cl1 म्हणजेच X ची व्हॅलेन्सी 1 आणि Cl ची सुद्धा व्हॅलेन्सी किती असणार आहे 1. जर X ची व्हॅलेन्सी, आता मी तो जर मेटल त्याची व्हॅलेन्सी 1 आहे, याचा अर्थ हे एलिमेंट कोणत्या ग्रुपचे असले पाहिजेत, फर्स्ट ग्रुपचे. हे पहा, जर फॉर्म्युला तुम्हाला XCl2 दिला असता तर याचा अर्थ असा, X ची व्हॅलेन्सी किती झाली असती 2 आणि Cl ची व्हॅलेन्सी किती झाली असती 1. याला आपण काय म्हणत असतो मित्रांनो, क्रॉस फॉर्म्युला. जर आपल्याकडे दिलेला फॉर्म्युला XCl3 असता तर मला सांगा X ची व्हॅलेन्सी किती असती 3, कारण क्रॉस फॉर्म्युलानुसार याची जी व्हॅलेन्सी असते त्याच्या पार्टनरच्या बेसला असते आणि क्लोरीनची व्हॅलेन्सी किती असणार आहे 1. मला सांगा हा जो XCl दिलेला आहे, X ची व्हॅलेन्सी किती असणार आहे, त्याच्या पार्टनरच्या बेसला किती आहे 1. म्हणजेच तो जो इलेमेंट किंवा तो जो कोणताही त्यांनी आपल्याला मेटल क्लोराइड म्हणजे मेटल म्हणलेला आहे त्याची व्हॅलेन्सी किती असणार आहे 1. आणि 1 व्हॅलेन्सी कोणाची असते, फर्स्ट ग्रुपच्या एलिमेंटची. आणि फर्स्ट ग्रुपचे एलिमेंट कोण, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. मग पहा, ऑप्शन मध्ये त्यांनी पहिलं दिलाय सोडियम, दुसरा आहे मॅग्नेशियम, तिसरा आहे अल्युमिनियम आणि शेवटचा आहे सिलिकॉन. तर आपला आन्सर असणार आहे सोडियम. आणि तो ऑप्शन कोणता आहे, फर्स्ट वन. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल. आणि दुसरी माहिती तुम्हाला, सोडियम हॅज द हायर मेल्टिंग पॉइंट, और वी कॅन से दॅट द मेटल्स हॅव द हायर मेल्टिंग पॉइंट. ओके मित्रांनो, पुढे जातोय आपण. इन विच ब्लॉक ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल द नॉन मेटल्स फाउंड. फार सिंपल आहे. आपल्याला माहित आहे, आपण जर पिरियोडिक टेबल या पद्धतीने मी शॉर्टकट जर मध्ये जर मांडला तर इथे मध्ये आहे आपला डी ब्लॉक, ही जनरल रिप्रेझेंटेशन करतोय. राईट साइडला इथे आहे पी ब्लॉक, आणि इथे खाली कोण आहे आपला एफ ब्लॉक. लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइटच्या 2 सिरीज आहेत. तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे, एस ब्लॉक मध्ये सगळेच्या सगळे कोण आहेत, मेटल्स. डी ब्लॉक मध्ये जो मध्ये आहे इथे सुद्धा सगळे कोण आहेत, मेटल्स. एफ ब्लॉक याच्यामध्ये सुद्धा सगळेचे सगळे कोण आहेत, मेटल्स. बट आपला हा जो पी ब्लॉक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स हे तिघेही मांडलेले आहेत. आणि इथे तुम्हाला माहिती झिगझॅग लाईन आठवत असेल, अशा प्रकारे झिगझॅग लाईन जी आहे ती मेटलॉइडची, राईट साइडला आहेत नॉन मेटल्स आणि इकडे कोण आहेत, मेटल. तर नॉन मेटल मग कुठे मांडलेले आहेत आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये, पी ब्लॉक मध्ये. तर आपलं फोर्थ जो आपला मल्टिपल चॉईस क्वेश्चन होता त्याचा आन्सर असणार आहे सेकंड, पी ब्लॉक. ओके मित्रांनो, तर आपण आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहून झालेले आहेत. आपण आता थर्ड क्वेश्चन कडे जातोय. थर्ड क्वेश्चन मध्ये म्हणतायत, एन एलिमेंट हॅज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282. एका एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282 असं आहे. तर आन्सर दी फॉलोइंग म्हणतायत. फर्स्ट वन, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट. तर फर्स्ट वन, त्याचा ॲटॉमिक नंबर काय असेल. तर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मीन्स the arrangement of the electrons in different shell, subshell and the orbital. तर वेगवेगळ्या शेल्स मध्ये, सबशेल मध्ये किंवा ऑर्बिटल मध्ये केलेली इलेक्ट्रॉनची रचना म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग मला सांगा या एलिमेंट मध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 12. म्हणजेच या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर किती असणार आहे, 12. कारण ॲटॉमिक नंबरला आपण या पद्धतीने डिफाइन करतो. ॲटॉमिक नंबर इज दी total number of protons present in the nucleus or total number of electrons revolving in different orbit around the nucleus. तर एखाद्या ॲटम मध्ये न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनचा नंबर म्हणजे सुद्धा काय असतो, ॲटॉमिक नंबर. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर 282 असेल म्हणजे टोटल इलेक्ट्रॉनचे नंबर किती झाले, 12. 12 हा काय असणार त्याचा ॲटॉमिक नंबर. सेकंड वन, टू विच पिरियड दिस एलिमेंट बिलॉंग. तर हा एलिमेंट कोणत्या पिरियड मध्ये असणार आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला पिरियड विचारलेला आहे.
तर पिरियडचा नंबर, द नंबर ऑफ पिरियड, सेकंड साठी पहा, नंबर ऑफ पिरियड इज इक्वल टू नंबर ऑफ शेल. कोणत्याही इलेमेंटचा पिरियडचा नंबर किती असेल हे कसं ओळखलं जातं, त्याच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ शेल नुसार. मला सांगा, आपला हा जो आता इलेमेंट दिलेला आहे त्याच्यामध्ये किती शेल दिलेले आहेत त्यांनी? 3. फर्स्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहे? 2. के मध्ये 2, एल मध्ये 8 आणि एम मध्ये 2. किती शेल्स आहेत त्याच्याकडे? 3. म्हणून तर हा आपला जो इलेमेंट आहे तो त्याच्यामध्ये त्याचा नंबर ऑफ पिरियड किती असला पाहिजे? 3rd, बिकॉज इट possesses the 3 shells. Third one, to which period does, what is the group of this element? मित्रांनो, हा ए मध्ये विचारला होता, ऍटॉमिक नंबर 12 सांगितला. बी मध्ये त्यांनी ग्रुपचा नंबर विचारलाय, सी मध्ये पिरियडचा नंबर विचारलाय आणि डी मध्ये हवेत काय विचारलंय? बी मध्ये ग्रुपचा नंबर विचारलाय. ग्रुप नंबर इज इक्वल टू दी नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मला सांगा, या इलेमेंटच्या व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. म्हणजेच या इलेमेंटचा ग्रुप नंबर किती असला पाहिजे? सेकंड. ग्रुप नंबर इज सेकंड. दिस इलेमेंट बिलॉंग्स टू सेकंड ग्रुप. मी आताच बोलले फ्रॉम पिरियड की तो असेल त्याचा 3rd. आणि डी मध्ये विचारतायत, विथ विच ऑफ द फॉलोइंग इलेमेंट वुड दिस इलेमेंट रिझेंबल. हा जो इलेमेंट दिलेला आहे की ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282 आहे, हा इलेमेंट कोणाला रिझेंबल करेल, कोणासारख्या प्रॉपर्टीज दाखवेल? जसं की त्यांनी ऑप्शन मध्ये म्हणलंय नायट्रोजन सारखा, बेरिलियम सारखा, आर्गॉन सारखा का क्लोरीन सारखा. तर नायट्रोजन मध्ये 7 म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल? 2 and 5. बेरिलियम मध्ये 4 म्हणलंय म्हणजे 2 and 2. त्यानंतर आर्गॉन 18 म्हणलं आहे म्हणजे 2, 8, 8 आणि क्लोरीन 17 म्हणलेलं आहे म्हणजे 2, 8, 7. आपल्याला माहित आहे, इलेमेंट्स ऑफ द सेम ग्रुप शोज सेम प्रॉपर्टीज. एकाच ग्रुपचे जे इलेमेंट असतात त्यांच्या प्रॉपर्टीज सेम असतात. आणि मग कोणते इलेमेंट्स एकाच ग्रुपला रिझेंबल करतात किंवा एकाच ग्रुपला बिलॉंग करतात? द इलेमेंट विच कंटेन्स द सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स शेल. ज्या इलेमेंटच्या व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉनचा नंबर सेम असतो ते इलेमेंट्स एकाच ग्रुपमध्ये येतात. मग मला सांगा, आपला जो इलेमेंट होता त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती होते? 2. मग हे जे आपल्याला 4 आता इलेमेंट दिलेले आहेत त्याच्यापैकी हा जो बेरिलियम आहे त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. म्हणून आउट ऑफ दिस 4 एलिमेंट बेरिलियम रिझेंबल्स दी गिवन इलेमेंट. ओके फ्रेंड्स, आपण पुढच्या क्वेश्चन कडे जातोय. क्वेश्चन 4. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स फ्रॉम द गिवन ॲटॉमिक नंबर्स. तर आपल्याला काही इलेमेंट्स आणि त्यांचे ॲटॉमिक नंबर दिले, त्यांचे आपले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे आणि त्याच्यावर त्यांनी जे क्वेश्चन विचारलेले आहेत आपल्याला त्यांचे आन्सर करायचे. फर्स्ट वन, लिथियम 3. सेकंड वन जो आहे तो सिलिकॉन 14. यानंतर आपल्याला जो दिलेला आहे तो आहे हेलियम 2. त्यानंतर सोडियम 11, फॉस्फरस 15. मी अगोदरांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित आहे. 2, 1, सिलिकॉन 14, 2, 8, 4, हेलियम 2, 11, 2, 8, 1, फॉस्फरस 2, 8, 5. तर मित्रांनो, आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे, which of the element belongs to the period, which of these elements belong to be period 3. खालीलपैकी कोणता एलिमेंट्स हा 3rd पिरियड मध्ये आहे? आपण याच्या अगोदरच्याच क्वेश्चन मध्ये अभ्यासलेला आहे. the number of valence shell the total number of shell is equal to the number of period. आता याच्यामध्ये शेलचा नंबर किती आहे? 2. याच्यामध्ये शेलचा नंबर 3, याच्यामध्ये 2, याच्यामध्ये 3, याच्यामध्ये किती आहे? 3. मग मला सांगा, आता याच्यामध्ये हा जो सिलिकॉन आहे, हा जो सोडियम आहे आणि फॉस्फरस आहे, याच्यामध्ये किती शेल दिसत आहेत आपल्याला? 3 शेल्स. मग आपल्याला माहित आहे द नंबर ऑफ पिरियड इज इक्वल टू नंबर ऑफ शेल. मग यांच्याकडे जर 3 शेल असतील तर हे सर्वच्या सर्व इलेमेंट, कोणते इलेमेंट म्हणतोय मी? सिलिकॉन, सोडियम अँड फॉस्फरस, दे बिलॉंग्स टू दी 3rd पिरियड. तर हे 3 इलेमेंट्स कोणत्या पिरियड मध्ये असतील? 3rd पिरियड मध्ये. पहिला लिथियम कशामध्ये असेल? त्याच्याकडे किती शेल्स आहेत? 2, म्हणजे तो 2nd पिरियड मध्ये असेल. आणि हेलियम कडे एकच शेल आहे म्हणजे याचा अर्थ तो 1st पिरियड मध्ये असेल. पुढे
लक्षात येते ना? फार सोपा कन्सेप्ट आहे, समजून घ्या. हायड्रोजन सोडियम हायड्रोजन आहे, नायट्रोजन दिलेला आहे. त्यानंतर कॅल्शियम सल्फर, कॅल्शियम 20, सल्फर 16, बेरिलियम 4 आणि आर्गॉन 18. तर यामध्ये आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितोय मी. 1 7चं कसं 2 and 5, कॅल्शियमचं 2 8 8 2, 16 2 8 6 4 2 2, 18 2 8 8. तर मित्रांनो त्यांनी आपल्याला काय विचारले पहा, विच ऑफ दिस एलिमेंट्स बिलॉंग टू दी सेकंड ग्रुप. यापैकी कोणते एलिमेंट सेकंड ग्रुपला येतात. आताच पाहिल्याप्रमाणे नंबर ऑफ शेल्स इज इक्वल टू नंबर ऑफ पिरियड. पहिल्यामध्ये शेल्स किती आहेत 1, याच्यामध्ये 2, याच्यामध्ये 4 3 2 आणि 3. याच्यामध्ये नायट्रोजन आणि बेरिलियम असे दोन एलिमेंट्स आहेत की यांच्याकडे शेल किती येत आहेत 2 येत आहेत. म्हणून तर नायट्रोजन अँड दी बेरिलियम बिलॉंग्स टू दी पिरियड सेकंड. ते सेकंड पिरियड मध्ये येत आहेत. पण आता त्यांचं म्हणणं असतं विच ऑफ दिस एलिमेंट बिलॉंग टू सेकंड ग्रुप. सेकंड ग्रुप विचारलेलं आहे मित्रांनो. सेकंड ग्रुप, पिरियड नाही विचारलेला आपल्याला, ग्रुप विचारलेला आहे. मग आपल्याला माहित आहे नंबर ऑफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन इज इक्वल टू दी नंबर ऑफ ग्रुप. म्हणजे जर सेकंड ग्रुप विचारला असेल तर कोणत्या एलिमेंटच्या व्हॅलेन्शियल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याला ते चेक करायचे. याच्या व्हॅलेन्शियल मध्ये एकच आहे, हा नाही. याच्या व्हॅलेन्शियल मध्ये 5 नाही, हा. तर हा जो कॅल्शियम आहे याच्या व्हॅलेन्शियल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत 2, हा नाही चालणार. बेरिलियम चालेल, याच्या व्हॅलेन्शियल मध्ये इलेक्ट्रॉन किती 2. तर मग मित्रांनो आपला आन्सर असेल कॅल्शियम अँड दी बेरिलियम दे बिलॉंग्स टू द ग्रुप सेकंड because they contain the 2 electrons in their valence shell and number of electrons in the valence shell is equal to the number of group. पहा आता पुढे पाहतोय आपण नायट्रोजन, कार्बन, त्यानंतर आपल्याला दिलाय ऑक्सिजन, बोरॉन अँड ॲल्युमिनियम. आणि त्यांनी विचारले आपल्याला विच ऑफ द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट अमॉंग दिस. यांच्यापैकी कोणता एलिमेंट सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल. मी अगोदर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. 2 and 5, 2 and 4, 2 and 6, 2 and 3, 2 8 3. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे when we move from left to right, आपण ज्यावेळेस लेफ्ट टू राईट जात असतो तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर कमी होतं. म्हणजे इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी कमी होते आणि इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी इन्क्रीज होते. म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर कमी होतं लेफ्ट टू राईट आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर इन्क्रीज होत असतं. आता मला सांगा याच्यामध्ये नायट्रोजन हा किती इलेक्ट्रॉन घेणार आहे 3, कार्बन 4 इलेक्ट्रॉन शेअर करेल, ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन घेणार आहे कारण आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहे 6. याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे 2. बोरॉन हा 3 इलेक्ट्रॉन लूज करेल म्हणजे हा मेटल आहे म्हणजे हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर दाखवतो. ॲल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन म्हणजे हा इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन लूज करेल, हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आता पहा हा 2 इलेक्ट्रॉन गेन करतोय, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हा 4 इलेक्ट्रॉन शेअर करतोय म्हणून मी निगेटिव्ह मध्येच देतो. नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन गेन करतो, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह देतोय. आता या तिघांच्या पैकी नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन मध्ये कोण जास्त इझिली इलेक्ट्रॉन गेन करू शकतो तर तो आहे ऑक्सिजन. बिकॉज इट रिक्वायर्स ओनली 2 इलेक्ट्रॉन and therefore among these given elements oxygen is more electronegative. ऑक्सिजन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. पुढे बेरिलियम, कार्बन, बेरिलियम 4, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन अँड ॲल्युमिनियम. तर मित्रांनो आता हे आपल्याला जे एलिमेंट्स दिलेले आहेत याच्यामध्ये पहा कार्बन 6, ऑक्सिजन 8, बोरॉन 5, ॲल्युमिनियम 13, 2 2, 2 4, 2 6, 2 3, 2 8 3. आणि आपल्याला विचारलेलं आहे विच ऑफ दिस मोस्ट ऑफ द एलिमेंट विच इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट अमॉंग दिस एलिमेंट्स. याच्यापैकी सर्वात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण. ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर आपण कसं ठरवतो विच हॅज अ ग्रेटर टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. तर मित्रांनो कार्बन आउटर मोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे तो 4 इलेक्ट्रॉन शेअर करेल, हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, याचा विषय नाहीये. ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह करायला 2 इलेक्ट्रॉन गेन करायचे हो. बोरॉन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह बिकॉज इट हॅज टू लूज दिस 3 इलेक्ट्रॉन
Aluminium also has to lose 3 electron, it is also electropositive, and beryllium has to lose 2 electron, it is also electropositive. मग हे तिघे जण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत. या तिघांच्या मध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण, की जो जास्त इझिली इलेक्ट्रॉन लूज करू शकतो. मग याच्यापैकी कोण जास्त इझिली इलेक्ट्रॉन लूज करू शकतो या तिघांपैकी, तर बेरिलियम, बिकॉज इट हॅज टू लूज ओनली 2 electrons, therefore beryllium is more electropositive. याच्यामधील बेरिलियम हा सर्वात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. सोडियम फॉस्फरस क्लोरीन सिलिकॉन आणि मॅग्नेशियम 11 फॉस्फरस 15 क्लोरीन 17 सिलिकॉन 14 आणि मॅग्नेशियम 12 281 285 287 284 282. मित्रांनो आपल्याला त्यांनी विचारलं विच ऑफ दिस हॅज द लार्जेस्ट ॲटम, यांच्यापैकी कोणाचा ॲटम सर्वात मोठा असेल. तर मित्रांनो अतिशय सोपं आहे, पहा. इन अ पिरियडिक टेबल ॲज यू मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, आपण लेफ्ट टू राईट जात असताना ॲटॉमिक साईज कमी होत जात असते, टॉप टू बॉटम जात असताना ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जात असते. मग मला सांगा सोडियम हा एस ब्लॉक मध्ये येतो, हेलिना करते रब से फरियाद. फॉस्फरस हा पी ब्लॉक मध्ये येतो, म्हणजे साईज कमी, क्लोरीन पी ब्लॉक साईज कमी, सिलिकॉन पी ब्लॉक साईज कमी, आणि मॅग्नेशियम 12 तो आहे एस ब्लॉक मध्ये. आता पहा सोडियम नंतर इथे मी दुसरा ग्रुप मानला बेटा मांगे कार स्कूटर. टॉप टू बॉटम जाताना ॲटॉमिक साईज वाढते, म्हणजेच लिथियम पेक्षा सोडियमची साईज जास्त आहे, आणि लेफ्ट टू राईट जाताना साईज काय होते, कमी होत जाते. देअरफॉर अमॉंग दी सोडियम अँड मॅग्नेशियम सोडियम हॅज दी ग्रेटर ॲटॉमिक साईज, सोडियमची ॲटॉमिक साईज लार्जेस्ट असेल. नेक्स्ट मध्ये पहा पोटॅशियम, विच ऑफ दिस आयटम हॅज स्मॉलेस्ट ॲटॉमिक. पोटॅशियम लिथियम सोडियम अँड बेरिलियम 19 3 11 and 4 2 8 9 sorry 2 8 8 1 2 1 2 8 1 and 2 2. आपल्याला माहित आहे टॉप टू बॉटम जात असताना ॲटॉमिक साईज वाढत जात असते. आता हा पहा याच्यामध्ये हे ली ना करते रब से फरियाद, याच्यापैकी पोटॅशियम सोडियम आणि लिथियम एकाच ग्रुपचे आहेत, आणि आता जो राहिला बेरिलियम तो आहे नेक्स्ट ग्रुपचा. बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. तर मित्रांनो आपल्याला माहित आहे टॉप टू बॉटम जाताना ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते, म्हणजे लिथियम सोडियम आणि पोटॅशियम पैकी सर्वात लार्जेस्ट साईज कोणाची, पोटॅशियमची, आणि लेफ्ट टू राईट जाताना कमी होते, म्हणजे बेरिलियमची लहान असणार आहे. तर आपल्याला विचारले काय, विच ऑफ दिस आयटम हॅव द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस, सर्वात लहान कोणाचे असणार आहे. लेफ्ट टू राईट जाताना पहा लार्जेस्ट साईज पोटॅशियमची असेल, स्मॉलेस्ट याच्यामध्ये लिथियमची असेल या पहिल्या ग्रुपमध्ये. लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक साईज काय होते, कमी होते, म्हणजे लिथियम आणि बेरिलियम मध्ये मोठी साईज कोणाची, लिथियमची, आणि बेरिलियमची लहान. तर सर्वात लहान साईज याच्यामध्ये कोणाची असणार आहे, बेरिलियम. बेरिलियम हॅज द स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज ऑर द ॲटॉमिक रेडियस. पुढे ॲल्युमिनियम सिलिकॉन सोडियम मॅग्नेशियम अँड सल्फर 16 मॅग्नेशियम 12 सोडियम 11 सिलिकॉन 14 and aluminum 13 283 284 281 282 and 286. तर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे विच ऑफ द अबो एलिमेंट हॅज दी हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे व्हेन यू मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग, and when you move from top to bottom metallic character goes on increasing. मग पाहता याच्यामध्ये हे जे एलिमेंट्स आहेत हे ली ना करते रब से फरियाद, बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. इथे मध्ये कोण येणार आहे आपला डी ब्लॉक. बच्चन आले गाडीतून इंडियाच्या तळावर नोव्हेंबर मध्ये, काशी गेला संध्याकाळी पब मध्ये फिरायला. आपल्याला माहिती आहे लेफ्ट टू राईट जात असताना मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जातं. मग याच्यामध्ये कोण कोण दिले आपल्याला, ॲल्युमिनियम आहे, सिलिकॉन आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि सल्फर आहे. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल ओम साई सेवा टेम्पो लिमिटेड. तर तुमच्या लक्षात आलं असेल
लेफ्ट टू राईट जात असताना मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जातं, कमी होत जातं. म्हणून तर सोडियम हॅज द लार्जेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. सर्वात जास्त मेटॅलिक कॅरेक्टर कोणाचं असणार आहे, सोडियमचं. आणि याच्यामध्ये लास्ट क्वेश्चन आहे कार्बन 6, लिथियम, फ्लोरीन, कार्बन, लिथियम, फ्लोरीन, नायट्रोजन and oxygen. Carbon 2 4, lithium 2 1, fluorine 2 7, 2 5 and 2 6. तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, which of the above element has the highest non metallic character. तर आपल्याला माहिती आहे when we move from left to right, non metallic character goes on increasing, and as we know that the fluorine is the most electronegative element from the periodic table. फ्लोरीन हा पिरियोडिक टेबल मधला मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, म्हणून तर हा सर्वात जास्त नॉन मेटॅलिक कॅरेक्टर दाखवत असतो. फिफ्थ क्वेश्चन मध्ये म्हणलंय राईट द नेम्स अँड सिम्बॉल ऑफ द एलिमेंट्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट साइज, हायड्रोजन. ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास, also hydrogen. The most electronegative atom, fluorine. The noble gas with the smallest atomic radius, म्हणजेच पहिलं एलिमेंट ही निलिमा म्हणजे हिलियम, हे आन्सर आहे. द मोस्ट रिएक्टिव्ह मेटल कोण असणार आहे, तर तो आहे मोस्ट रिएक्टिव्ह मेटल नॉन मेटल म्हणले तो म्हणजेच कोण, फ्लोरीन असेल मित्रांनो. क्वेश्चन 6, क्वेश्चन 7 मित्रांनो आपण डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेला आहे चॅप्टर पाहत असताना. आणि शेवटचा 8व्या क्वेश्चन मध्ये म्हणले राईट द नेम्स फ्रॉम डिस्क्रिप्शन द पिरियड विथ द एलिमेंट इन द शेल के, एल अँड दी एम, की ज्याच्या शेल मध्ये ज्या पिरियड मध्ये 3 शेल येतात म्हणजेच तो पिरियड किती असणार आहे, थर्ड पिरियड. सेकंड मध्ये द ग्रुप विथ द व्हॅलेन्सी 0, 18 ग्रुप एलिमेंट्स. द फॅमिली ऑफ द नॉन मेटल हॅव्हिंग द व्हॅलेन्सी 1, ते म्हणजेच कोण असणार आहेत, हॅलोजन्स. द फॅमिली ऑफ मेटल हॅव्हिंग द व्हॅलेन्सी 1, फर्स्ट ग्रुप एलिमेंट दॅट इज अल्कली मेटल. द फॅमिली ऑफ मेटल हॅव्हिंग द व्हॅलेन्सी 2, अल्कलाइन अर्थ मेटल्स.